नमस्कार शेतकरी बंधूंनो. उद्यापासून आपली दीपावली सण हा मोठा असतो भारतामध्ये. तो आता चालू झालेला आहे. उद्यापासून सर्व लोक हा दीपावलीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि 35 ते 26 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि संपूर्ण होतेचे ते नव्हतं झालेलं आहे. आणि हे चालू असताना शासनाचे जे धोरणं आहेत ते चुकीचे असल्यामुळे शेतकरी हा पूर्ण अडचणीत आलेला आहे. मित्रांनो, सोयाबीनला 5,328 रुपये बाजार असताना 4,000 ते 4200 पर्यंत खाजगी व्यापाऱ्यांनी आणि कंपन्यांनी संपूर्ण सोयाबीन शेतकऱ्याचं खरेदी करून घेतलेलं आहे. आणि ते संपूर्ण खरेदी केले, त्यामुळे एका क्विंटल मागं 1,300-1,400 रुपये एका शेतकऱ्याचा लॉस झालेला आहे. आणि हे सर्व चालू असताना कांदा पीक पाऊस भरपूर झाल्यामुळे आणि बऱ्याच पावसाचा कालावधी लांबल्यामुळे संपूर्ण आरणीच्या आरणी ह्या सडलेल्या आहेत. आणि आज कांद्याचा रेट 5 ते 4, 3, 2 रुपयापर्यंत आलेला आहे. एका शेतकऱ्यांचं 1 रुपया किलोने सुद्धा कांदा विकलेला आहे. आणि हे सोयाबीनचे पैसे 4 ते 5 दिवसांनी व्यापारी देतात आणि कांद्याचे पैसे 15 ते 20 दिवसांनी व्यापारी देतात. तर ही परिस्थिती असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये किराणे दुकान, कपड्याचे दुकान हे पूर्ण मोकळे आहेत. कोणीसुद्धा व्यापारी किंवा ग्राहक त्या दुकानात जात नाही, कारण शेतकऱ्याकडे आता पैसा राहिलेला नाही. शासनाने ज्या घोषणा केल्या होत्या की विमा मंजूर करू, परत नुकसान भरपाई देऊ आणि पंचनामे वगैरे सगळे झालेले असताना अजून एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर एकही शासनाचा रुपया आलेला नाही. आपण 1400-1450 रुपये हेक्टरप्रमाणे सोयाबीनचे विमा भरलेला असताना तो आपल्याला 58,000पर्यंत त्याची ही होती. तो 58,000 विमा न देता तो बी शासन कमी देणार आहे. विमा कंपनी आणि शासन यांचा काही संबंध नाही. आम्ही पैसे भरून विमा घेतलेला आहे आणि शासनाने त्याच्यात काही पैसे भरून तो विमा मंजूर केल्यानंतर आपल्याला ते पैसे मिळाले असते, पण ते अजून ते पैसेसुद्धा खात्यावर वर्ग झालेले नाही. आणि ही सर्व परिस्थिती असताना मी नगर जिल्ह्याचे पाटील साहेब म्हणून DMO अशी त्यांची पोस्ट आहे आणि ते नाफेड चालू करतात. पण त्यांनी प्रस्ताव दिलेला असताना पारनेर तालुक्याच्या बाजार समितीमध्ये नाफेडला परमिशन नाही अजून मिळाली, असे त्यांच्या सांगण्यावरून आले. त्यानंतर मी कृषी अधिकारी आणि यांनासुद्धा फोन लावले. त्यांनी सांगितलं आम्ही प्रस्तावावर पाठवून देऊ आणि शेतकऱ्यांचे जे सोयाबीन लोक घेतात याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी करता वगैरे कापतात ते संपूर्ण बघण्यासाठी आम्ही एक पथक नेमून त्याच्यावर कारवाई करू, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पण ज्यावेळेस नगरला फोन केला त्यावेळेस नगरवाले साहेब, पाटील साहेबांनी डायरेक्ट सांगितलं की अजून पारनेरला नाफेड मंजूर झालेले नाही, होते की नाही याची गॅरंटी नाही. त्यानंतर मी आमदार साहेबाला 2 ते 3 फोन लावले. आमदार साहेबांनी एकही फोन माझा उचललेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या पर्यंत काही गेलेल्या नाही. आणि आता पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका यांचे इलेक्शन लागलेले आहे. आता मुंबईला महानगरपालिकेचं इलेक्शन असताना हा सगळा इकडून शेतकरीच माणूस आहेत, पण तो मुंबईला व्यवसायासाठी, पोटापाण्यासाठी किंवा नोकरीसाठी गेलेला आहे. घरच्यांना शासनाने रुपया नाही दिला.
तरी त्यांची इलेक्शनची तयारी. आता तुमच्या घरी प्रत्येक उमेदवार एडदारे घालणारच आहेत की आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा. मग त्यांना विचारा मित्र की तुम्ही कांद्यासाठी आत्तापर्यंत काय केलं आणि सोयाबीनसाठी काय केलं. जर तुम्ही काहीच कामं करीत नसताना नुसतं इलेक्शनच्या टायमाला जर प्रत्येकाच्या मतदाराच्या घरी जाऊन जर त्यांना आश्वासन देऊन जर मतदार वळवण्याचा जो प्रयत्न करीत असताल तर यापुढे शेतकऱ्यांनी जो व्यवस्थित शेतकऱ्यांसाठी जो लढणारा जो उमेदवार असेल अशाच उमेदवाराला आपल्याला मतदान करावं लागेल. रोड आणि रस्ते झाले